नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाड. माझ्या बातमीबागच्या बातमी या खास बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रामध्ये सध्या जे बालिश राजकारण चालू आहे त्याची एक थोडीशी झलक पाहणार आहोत की तुम्हाला गंमत वाटेल ऐकून. शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा. सध्या महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वडेट्टीवार हे सध्या फारच फार्मात आल्यासारखं वागतात. ॲक्च्युली खरं काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये काहीही म्हणजे संघटना राहिलेली नाही, त्यांची ताकद राहिलेली नाही. त्यांचे आमदार लकीली 16 आमदार आलेले आहेत, त्यांना विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा मिळवता आलेलं नाही. पण ते असे काही भाषा करतात ते की जसं काय पुढच्या वेळेस ते म्हणजे आता मुख्यमंत्री त्यांचंच मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे, त्यांचं सरकार स्थापन. तुम्हाला सर 2 उदाहरणं समजून सांगतो की मध्ये भाजपच्या आमदार आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांनी एक सहज वक्तव्य केले की मला या राजकारणाचा कंटाळा आलेला आहे, काय करावं असं समजत. हर्षवर्धन सपकाळ आणि वडेट्टीवार यांनी त्याचा लगेच गैरफायदा घ्यायचं ठरवलं. त्यांना जाहीर आवाहन केलं की तुम्ही भाजप सोडा, काँग्रेस पक्षात या आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बना. म्हणजे यांचे आमदार 16 आणि पंकजाताई मुंडेंना मुख्यमंत्री बनवायला त्यांनी ऑफर दिलेली आहे. कोणत्या बेसवर दिली? तुमच्याकडं आहेत 145 खासदार आहेत का? तुमच्याकडं 145 आमदार आहेत का? निवडून येण्याची शक्यता आहे का? 2029ला आमचे 145 आमदार येतील अशी काही खात्री आहे का? तुम्ही दुसऱ्याच्या कोंबड्या घेऊन, राष्ट्रवादीच्या कोंबड्या घेऊन निवडून येता आणि तुम्ही पंकजाताईंना ऑफर देता की तुम्हाला आम्ही महिला मुख्य. तुम्हाला आहे का पावर तेवढी? कुठल्या पदावर आहे तुम्ही? वडेट्टीवारांचं कुठल्या पदावर? काँग्रेसचे अध्यक्ष आहेत का? त्यांचं राहुल गांधीपाशी वोट आहे, ते सांगतील तसं राहुल गांधी ऐकतील. आणि काँग्रेसमधले इतर आमदार, समजा आपण गृहीत धरलो काँग्रेसची सत्ता आली, पंकजाताई काँग्रेसमध्ये गेल्या, तर त्यांचे जे जुने लोक आहेत ते काय म्हणतील का पंकजाताईंना करा मुख्यमंत्री? काहीतरी बोलायचं आणि बातम्यांमध्ये TV वर चमकायचं, एवढाच हेतू त्यांच्या दोघांचा आहे. हर्षवर्धन सपकाळ सुद्धा म्हणजे अहो तुम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहात, थोडंसं मॅच्युरिटीने बोला. पण बालिशसारखं काहीतरी बोलत राहतात. त्यांनी सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं. अहो सुनेत्राताईंचे 40 आमदार आहेत, तुमचे 16च आमदार आहेत. तुम्ही सुनेत्राताईंना सल्ला द्यायचा म्हणजे कारण काय की तुम्ही भाजपच्या विरोधात लढा, काहीतरी बोला, अर्थ खातं मागून घ्या, भाजपच्या विरोधात बंड करा, एवढंच हेतू. म्हणजे ज्यांना ज्यांना दिसेल त्यांना भाजपच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करायचा. असं त्याच्यामध्ये मग काहीतरी मोठं आपण फार मोठं राजकारण खेळतो असं त्यांना उगाचच वाटायला लागलेलं आहे. सुनेत्राताईंनी त्यांनी सल्ला दिला की तुम्ही दुर्गा बना, गुंगी गोडिया बनवू नका. तुमचा काय संबंध आहे? तुमचा पक्ष तुम्हाला सांभाळता येत नाही, तुम्हाला तुमचे आमदार वाढवता येत नाही, तुम्हाला विरोधी पक्ष नेतापद सुद्धा मिळवता येत नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक इलेक्शनला तुम्ही मार खाता. पूर्वी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या सगळ्या जिल्हा परिषदा नगर काँग्रेसच्या ताब्यात होतं. आज काय अवस्था आहे? आणि तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून त्याच्यामध्ये काय प्रगती केली? एकतरी निवडणूक जिंकता आली आहे तुम्हाला. आणि तुम्ही सुनेत्राताईंना सल्ला देताय दुर्गा बना, गुंगी गोडिया बनू नका. हा माणूस आहे ना काहीतरी बोलत राहतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काहीतरी वेडवाकडं बोल, एकनाथ शिंदेंना वेडवाकडं बोल, आणि काहीतरी आपलं अस्तित्व दाखवायचं, पत्रकारांनी आपली मुलाखत घ्यावी, आपल्या बातम्या छापाव्या, याच्यासाठी वाटेल ती या वडेट्टीवार आणि हर्षवर्धन सपकाळ
दोघांनाही काहीही पॉवर नाही, काहीही अधिकार नाही. हे कटपुतळ आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी जाऊन दिल्लीला राहुल गांधींची परवानगी घ्यावी लागते. पण हे बाहेर असं आश्वासन देतं की आम्ही सगळे अधिकार आम्हाला आहेत. तर हे जे बालिश राजकारण ते दोघं खेळतात आहे, त्याचं खूप म्हणजे महाराष्ट्र जनतेला हसू येतं. काय हर्षवर्धन सपकाळ हे कधी प्रसिद्ध नव्हते, अजूनही लोक त्यांना ओळखत नाहीत. पेपरला बातम्या येतात म्हणून एक लोकांना माहीत झाले किंवा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. पण ही व्यक्ती कोण आहे, याचं कुठल्या भागातले आहेत, हे आमदार आहेत का कुठले साधे आहेत, काही लोकांना त्याची कल्पना नाही. पण हा माणूस वेड्यासारखं बोलत राहतो. वडेट्टीवारांना तर काय झालंय की पूर्वी ते विरोधी पक्ष नेते होते, त्यांचं ते पद गेलं, पण काहीतरी बोललं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 2-4 जण आहेत की काहीही बोलतात, पण माझे पेपरला बातमी दाखव, बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हो गया, अशी त्यांची भूमिका असते. आलं पाहिजे पेपरला, मग काहीही कशावरही भाष्य करायचं, ज्याच्या आपल्याला समजत नाही त्या गोष्टीवर सुद्धा भाष्य करायचं आणि पेपरला द्यायचं. पत्रकारांना सुद्धा काहीतरी पाहिजे असतं. आता बातम्या टी व्हीवर चालवायच्या, 24 तास बातम्या चालवायच्या. मग सकाळी उठून संजय राऊतांकडे जायचं, नंतर रोहित पवारांकडे जायचं, मग वडेट्टीवारांकडे जायचं. तिघांच्याकडून त्यांचे बाईट्स घ्यायचे, टी व्हीवर दाखवत राहायचं. जो ते येतात ते तिघंजण खुश होतात, चला आपल्याला विचारायला आले. पण ज्या गोष्टीचा तुमचा संबंध नाही त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं ज्ञान पाजाळता. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये हसू झालं. कित्येक लोक तर यांचे बाईट चालू झाले की टी व्ही बंद करतात. माझं त्यांना तेच म्हणणं आहे की तुम्ही चांगले नेते आहात, विचार करून काहीतरी बाईट द्या ना. आपल्याला त्या विषयातलं समजत असेल, त्या विषयाचा आपला संबंध असेल तर बोला, नाही तर सरळ सांगावं त्या पक्षाचा संबंध आहे, माझा काही संबंध नाही. सुनेत्राताई पवारांना सल्ला द्यायचं हर्षवर्धन सपकाळ का वडेट्टीवारांनी पंकजाताईंना सल्ला द्यायचं काय कारण? तुमचा विषय आहे का तो? पंकजाताई तुम्हाला विचारायला आल्या की मला तुम्ही घेता का काँग्रेस पक्षात? त्याच्यामुळं हे काँग्रेस पक्षाचं हे दोघं नेते हसं करतात आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. तिसरा एक महत्त्वाचा विषय झाला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा राजकारण चालू झालेलं आहे. तिथल्या आमदारांमध्ये चलबिचल चालू झालेलं आहे की आपल्याला 2029च्या इलेक्शनमध्ये सुनेत्राताई पवार, हर्ष पवार, पार्थ पवार, यश पवार यांच्या नावावर आपल्याला मतं मिळतील का? नाही का? अजितदादा पवारांची गोष्ट वेगळी होती, त्यांची ताकद होती, त्यांच्या पूर्ण नावाखाली लोक निवडून येत होते, त्यांना निवडून आणायची ताकद त्यांच्यामध्ये होती. तर आता यांच्यामध्ये ती ताकद आहे का? नाही आहे. अजितदादांच्या मृत्यूमुळं सिंपती म्हणून सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्रीपद दिलं. त्या नवीन आहेत बिचाऱ्या, गृहिणी होत्या, त्या काय राजकारणात कधी नव्हत्या. त्यांना अचानक मोठी जबाबदारी झाल्यामुळे थोडंसं गोंधळल्यासारखं होणं हा स्वाभाविक आहे. त्यांना थोडंसं सेटल व्हायला वेळ लागू शकतो, नाही का? आत्ताशी किती 6 महिने तर होत आलेत. त्याच्यामुळं त्यांना थोडंसं अजून 6 महिने राजकारण समजायला, बोलायला, विषय समजून घ्यायला वेळ लागेल. आता आज अर्थ खातं त्यांच्याकडे दिलं, अधिकारी त्याचा गैरफायदा घेतील, कशावर शाळा घेतील. त्याच्यामुळे अर्थ खातं त्यांच्याकडे मुख्यमंत्री अजून देत नाही. पण हे काँग्रेसवाले, शिवसेना त्यांना डिवसतात, तुम्ही अर्थ खातं तुमच्याकडे तुम्ही काय करता? अर्थ मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे ना, ते पाहतील ना कोणाला द्यायचं. ज्या गोष्टीचा आपला संबंध त्याच्यात सल्ला द्यायचा, जसं काय हेच सरकार चालवणार. त्याच्यामुळं शिवसेना झालं, काँग्रेस झालं, यांचं हसं होतं आहे. आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये एकच माणूस बरोबर होतो, म्हणजे रोहित पवार. सुप्रिया सुळे कधी वेडवाकडं बोलत नाहीत किंवा इतर कोणी आमदार खासदार वेडवाकडं बोलत नाहीत. रोहित पवारांना ते पब्लिसिटीची त्यांना आता काय झालं, चटक लागली. माझं रोज टी व्हीवर पेपरला बातमी आली पाहिजे. मग काहीतरी विरोध करत राहायचा, काहीतरी बातमी द्यायचंच राहायचं आणि मग
टी व्हीला. पण कसं होतं की काही दिवसांनी मग त्यांची अवस्था संजय राऊतांसारखी होईल, की राऊतांचं टी व्हीला रोज दिसतं पाहिजे, पण लोक त्यांच्याकडे कोणत्या नजरेने पाहतात. तसं तो रोहित पवार तरुण आहात, थोडंसं समजून घ्या. पब्लिसिटी चांगलीच मिळाली पाहिजे, वाईट पब्लिसिटी मिळता कामा नये, किंवा आपल्याला लोकांनी की हा कशावरही बडबड करतो असं म्हणता कामा नये, हे समजून घेणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं मोठ्या प्रमाणात हसू होतं आहे. तर या दोघांनी त्याला जिभेवर कंट्रोल ठेवावा आणि इतरांना सल्ला देण्याचं अवश्य थांबवा. आपण आज इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईबच्या शेजारी बेल आयकॉन आहे ते दाबा. रामकृष्ण.